नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे। आज आपण हळद लागवड तंत्रज्ञान या व्हिडिओ सिरीजमध्ये हळद काढणे हा व्हिडिओ बघणार आहोत की ज्यामध्ये परिपक्व हळदीचे कंद जमिनीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया असते, ती आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। आपल्यासोबत असणार आहेत कंजारा गाव जे आहे त्या कंजारा गावातील चिंचोर्टी शिवारातील सचिन उत्तमराव कल्याणकर हे आपल्यासोबत थोडा वेळ असतील। तसंच काही वेळ जे आहेत हळद काढणारी जी मंडळी असते त्यांची जी टीम आहे हळद काढणाऱ्यांची, त्याच्यामध्ये बुरकुले मामा आहेत आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे मित्र आणि कुटुंबातले काही व्यक्तीसुद्धा आहेत। तर आपण प्रामुख्यानं हे कंजारा गावातील जे उत्तमराव कल्याणकर जे आहेत त्यांचा मुलगा आपल्यासोबत असणार आहे। उत्तमराव कल्याणकर आणि त्र्यंबकराव कल्याणकर हे दोघं भाऊ अत्यंत काबाड कष्ट करून त्यांनी गेल्या 8-9 महिन्यामध्ये या हळदीला पाणी देऊन तसंच विविध प्रकारची खतं सोडून औषधं सोडून ही हळद अत्यंत चांगल्या प्रकारे या हळदीचं उत्पादन त्यांनी घेतलं आहे। तर चला बघूयात हळद काढणे, परिपक्व हळदीचे कंद जमिनीतून काढणे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। या व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे। आपण बघत असाल की आपण या हळदीच्या पिकाचा हळद लागवड तंत्रज्ञान या जी आपली व्हिडिओची सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण या सिरीजमध्ये बघत आहोत की आता हळद काढणीचं काम सुरू आहे। आणि या ठिकाणी सचिन उत्तमराव कल्याणकर जे कंजारा गावातील चिंचोर्टी शिवारामध्ये आहेत त्यांच्या शेतामध्ये आपण आहोत। आणि या ठिकाणी आपण त्याच्या हातामध्ये हे हळदीचा परिपक्व झालेला गड्डा आपण या ठिकाणी बघत आहोत आणि त्याच्या आजूबाजूने आपल्याला माती लागली दिसत आहे, कारण की हळद हे जे पीक आहे आंतर पीक आहे, म्हणजे जमिनीमध्ये येणारं पीक आहे। तर जसं आपण आलू वगैरे बघतो, त्याच गाजर बघतो त्याचप्रमाणे त्याच्यामुळे याला माती लागलेली आपल्याला दिसत आहे। आणि काय सचिनजी, तुम्ही कसं समाधानी आहेत का उत्पादनाविषयी? हो ना सर, चांगले समाधान। या मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काय वाटतं तुम्हाला? मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी माल नाही तेवढा, अच्छा, पण साधारण समाधानकारक माल आहे। समाधानकारक आहे। तर यावर्षी कसं आहे की हळद हे पीक जे जमिनीमध्ये येणार असल्यामुळं त्याला कमी पाऊस लागतो, तर यावर्षी जास्त पाऊस झाला आहे त्याच्यामुळे जास्त झाला, त्याच्यामुळे थोडीशी लागवड त्याची जे उत्पादन आहे ते कमी झालेलं आहे। आणि बघत असाल तुम्ही या ठिकाणी हे जे सर्व काम करणारी माणसं आहेत, तर हे हळद हे जे त्या हळदीला जी माती लागलेली आहे तर ती माती त्याच्यापासून वेगळी करतायत। आणि तुम्हाला दिसत असेल की त्यानंतर पिवळसर अशा प्रकारची ही कच्ची हळद आहे। ही काय म्हणजे ही काही शिजवलेली हळद नाही आहे। जमिनीतून जी आपण हळद काढतोय ती कच्ची याच्यावर प्रक्रिया करणे अजून बाकी आहे, प्रक्रियेचा टप्पा पुढचा असणार आहे। तर या ठिकाणी टोपल्यामध्ये सुद्धा आपल्याला ही हळद दिसत आहे की जी त्याची पूर्ण माती काढून टाकल्यानंतर ही हळद या पद्धतीने दिसते। तर हे कोणती जात आहे? रोमा जात आहे। तर या ठिकाणी बघा की सामूहिक रीतीनं असे एकरी त्या सर्व काम करणारी माणसं एकत्र येतात आणि एकरी ते असं गुत्त घेतात की साधारणतः आपण या ठिकाणी बघत आहे की बुरकुले मामासुद्धा इथं आहेत। तर मामा, काय एकरी चालला आहे आता काढण्याचा भाव? ट्रॅक्टर मागे 13,000 रुपये एकर या पद्धतीने हे चालू आहे। आणि हे त्याच्यामध्ये कौशल्य असलेले माणसं आहेत, म्हणजे या कामाला अत्यंत शांततेनं तुम्ही बघत असाल की त्याची माती वेगळी झटकून टाकावं लागते। तर हे एक टप्पा आहे की हळद आता आपण जर पाहिला की जूनमध्ये आपण पहिला व्हिडिओ बघितला होता, त्यानंतर आता मार्च एंड चालू आहे, म्हणजे साधारणतः एक 10 महिन्याचा कालावधी झाल्यानंतर हळद हे पीक आपल्याला जमिनीतून बाहेर काढता येतं। आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार की याच्यावर प्रक्रिया कशा पद्धतीने करायची। कॅमेरामन डॉक्टर पांडुरंग कल्याणकर फ्रॉम कंजारा।